भारताने 6 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली. पाकिस्तानच्या 3 हवाई तळांजवळ स्फोट. पाक सैन्याचा दावा. भारतातील 26 शहरांमधील ड्रोन हल्ल्याचा पाकचा प्रयत्न. भारतानं हाणून पाडला. रावळपिंडीच्या नूरखान एअरबेसवर मोठा स्फोट. रात्रीतून पाकिस्तान सैन्याची 3 एअरबेस भीषण स्फोटानं हादरली. लाहोरमध्ये अनेक ठिकाणी स्फोटांचे आवाज. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवली. जम्मूच्या राजौरीमध्ये मोठ्या प्रमाणात फौजफाटा. पाकिस्तानने काल भारताची वायू हद्द ओलांडली. पाकिस्तानकडून 36 ठिकाणी 300 ते 400 ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न. भारताकडून पाकिस्तानचे चोख प्रत्युत्तर. कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती. पाकिस्तानकडून एलओसीवर गोळीबार. पाकिस्तानने वापरलेले ड्रोन तुर्कस्तानाचेच. भारतीय लष्कराकडून पुरावे सादर. भारत आता पाकिस्तानची आर्थिक कोंडीही करणार. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे करणार पाकिस्तानची तक्रार. परराष्ट्र सचिवांनी केलं स्पष्ट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शहीद जवान मुरली नाईक यांच्या अंत्यदर्शनाला जाणार. शहीद जवान मुरली नाईक यांच्या पार्थिवावर आंध्र प्रदेशमध्ये अंत्यसंस्कार. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावरील सुरक्षा वाढवली. सर्व विमान उड्डाणांसाठी 100% सेकंडरी लाईट पॉइंट चेकिंग अनिवार्य. सुप्रियाताई आणि अजितदादांमध्ये पॅचअप झाल्याची चर्चा. दादाताईंमध्ये पहिल्यांदाच हास्य विनोद. साताऱ्यात सुप्रिया सुळे अजितदादा एकाच व्यासपीठावर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.